रामकृष्ण हरे. मोकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवम. सज्जनो, आजचा आपला भाग आहे बोले तैसा चाले. असं कधी घडतं हे फक्त संतच म्हणतात. सज्जनांचं हे ब्रीद वाक्य आहे की माणसाने बोलावं आणि ते तोलावं. बोलल्यानंतर तसं करून दाखवावं. तुका म्हणे करुणे दावी, त्याचे पाय माझे जीवी. बोले एक चाले एक, त्याचे पाहू नये मुख. तेव्हा बोलावं तसं चालावं असं संतांचं ब्रीद आहे, सज्जनांचं ब्रीद आहे. पण असं घडतं का? म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना असं सदा सर्वदा घडतं का? तर याचं उत्तर आहे नाही. का घडत नाही? कारण प्रत्येक वेळी देश, काल, परिस्थिती ही सतत बदलत राहते आणि समोरची जी व्यक्ती असते किंवा काल असतो तो बदललेला असतो आणि काही गोष्टी बदलत पण नसतात. आणि मग विधान केलं जातं किंवा प्रतिज्ञा केल्या जाते, तर ती प्रतिज्ञा फार काळ टिकत नाही, बदलू शकते. बऱ्याच प्रतिज्ञा, भीष्माची प्रतिज्ञासुद्धा बदलली की ज्याला आपण भीष्म प्रतिज्ञा म्हणतो, पण त्यालासुद्धा ते प्रतिज्ञा बदलावी लागते, कारण तशी परिस्थिती पुढे निर्माण होऊ शकते. तेव्हा बोलतो तसं चालतो हे आपल्याला जेव्हा वाटतं ना, तेव्हा हे विधान केलं जातं. पण परिस्थिती जर पुढे वेगळी बनत गेली तर मग मात्र कसा बदल होतो, संतांच्या बोलण्यामध्ये सुद्धा कसा बदल होतो हे आपल्याला आज पाहायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे विंचो सर्प नारायण. विंचू आणि सर्प हे नारायण आहेत, तेव्हा त्यांना छळू नये, त्रास देऊ नये, अशी भूतदया दाखवावी असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. एक शेतकरी रानामध्ये आपले शेती करत असताना त्याला बरेचसे विंचू निघाले आणि ते दिसले. कीर्तनसा रात्री ऐकलं होतं, तर मग त्यांनी ते म्हटलं की विंचू सर्प नारायण आहेत, तेव्हा काय करायचं मग? तेव्हा तुकाराम महाराजांना दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारलं, म्हणले असे असे विंचू दिसतात आणि ते जर नारायणाचे स्वरूप आहेत असं तुम्ही म्हणतात, मग त्यांना मारावं का काय करावं? ते म्हणले मारू नका त्यांना, रानात येत ना ते. मग रानामध्ये दगडाखाली वगैरे त्यांचं ते ठिकाण आहे, तेव्हा तिथे त्यांना मारणं काय बरोबर नाही आहे. मग तुका म्हणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरून शिवू नये. लांबून त्या नारायणांना नमस्कार करावा, त्यांना शिवायचं नाही, नाही तर ठणका मारतील, बोंबलत बसावं लागेल. तेव्हा त्या नारायणांना लांबून नमस्कार करावा, कारण ते रानामध्ये आहे, दगडामध्ये राहणं, रानात राहणं हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे. त्यामुळं आपलं काम करावं, त्यांना मारण्याची काय गरज नाही आहे. दुसऱ्या दिवशी गंमत अशी झाली की तो ग्रस्त देव्हाऱ्यावर आपल्या देवाची पूजा करत असताना एक विंचू नांगी काढून बसला होता. अरे बापरे! तर तुकाराम महाराजांचा अभंग त्याला आठवला. म्हणले आता देवाला गंध लावता लावता आता ह्या विंचवाचं काय करायचं? तेव्हा झालं, मग त्याने तो विषय टाळला आणि संध्याकाळी तुकाराम महाराजांना विचारलं. म्हणाले, महाराज अहो तो रानातला विंचू ते ठीक आहे, ते ॲडजस्ट झालं, पण हा विंचू तर देव्हाऱ्याच्या पंक्ती, देवाच्या पंक्तीच्या लागून बसलेला, याचं काय करायचं? तुकाराम महाराज नंतर ते बदलले. तुकाराम महाराज म्हणतात, विंचो देव्हारे बैसला, देव पूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासे तो अधम. विंचू देव्हारी बैसला, देवाच्या पंक्तीला बसला, त्याला गंध लावायचा का? तुकाराम महाराज म्हणतात ते त्याचं ठिकाण नाही, चुकीच्या ठिकाणी तो बसलेला आहे. आपल्या पूजेमधील कामामध्ये अडथळा आणतो आहे. तो गंध लावता लावता नांगासुद्धा मारू शकतो. मग काय करायचं?
महाराज म्हणतात तेथे पैजाराचे काम, अधमासे तो अधम, तिथे चप्पल काढून त्याची नांगी ठेचली पाहिजे, असं तुकाराम महाराज म्हणतात. अधम आहे ना, चुकीच्या ठिकाणी आहे ना, चुकीचं बसलो आहे ना, कारण त्याला तुमचे देवपूजा वगैरे कळत नाही. ते तुम्ही काय सज्जन आहात का देवपूजक आहात त्याला ते कळत नाही. तुम्ही गंध लावायला जाल तर तो नांगाचा फटकारा मारणार. असा अभंग त्यांनी बदलला. तेव्हा परिस्थितीनुसार तसं होत गेलं पाहिजे. आणि तसं जर झालं तर त्यालाच म्हणतात व्यवहार. आणि त्यालाच म्हणतात ना, तुकाराम महाराज असं पण म्हणतात ना की दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दलन कंटकाचे. दयेचे दोन अर्थ आहेत. संत म्हणतात दया तिचे नाव, भूतांचे पालन, त्यांचं पालन करावं, पालन पोषण करावं. पण अनेक निर्दलन कंटक, जे कंटक आहेत, काटे आहेत, जे त्रासदायक आहेत आणि आपल्या मनुष्य जीवनाला घातक आहेत, त्यांचं मात्र निर्दलन करावं, त्यांचा नायनाट करावा, असा तुकाराम महाराजांचा निर्वाळा दिलेला आहे. तेव्हा तात्पर्य अर्थ असा या व्हिडिओचा की देश, काल आणि परिस्थिती अनुसार माणसाने वागलं पाहिजे, तरच तो आपल्या व्यवहारामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून प्रतिज्ञा केली बाबा आणि मी असंच वागणार, तर पुढे जर प्रसंग निर्माण झाला तर तसं तुम्हाला ती बदलावी लागते, नाहीतर मग तुम्ही धोक्यात येऊ शकता. असे आपले अनेक व्हिडिओ झालेले आहेत. दुसरे पण व्हिडिओ त्या विषयाचे पहा, म्हणजे तुम्हाला त्याचं ज्ञान प्रगल्भ होईल. आत्ताचा हा व्हिडिओ आहे बोले तैसा चाले. बोलतो तसा चालतो, संत सज्जनांचं हे ब्रीद आहे. पण तो चालतो पण पुढे जर त्याला बदलायची पाळी आली तर देश, काल आणि परिस्थितीनुसार त्याच्यात बदल करू शकतो. त्याला म्हणतात आपद्धर्म हा. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान वाढवा, ज्ञान दान करा. ज्ञानदानम विशिष्यते. रामकृष्ण हरी.